नमस्कार मित्रांनो. 2026 हे वर्ष मकर राशीसाठी तणावाचं आणि दगदगीचं गेलं असेल. म्हणजे 2025च्या अगदी जानेवारीपासूनच गोष्टी तुमच्या थोड्या विरोधात होत्या. तुमचे निर्णय चुकलेले होते आणि त्याचे परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती, रिलेशनशिपवरती आणि आर्थिक स्तरावर मोठ्या प्रमाणात तुम्ही अनुभवलेले असतील. त्यामागची कारणंसुद्धा काही ग्रहांच्या संदर्भातली होती. 2026 हे वर्ष नेमकं कशा प्रकारचं राहील? अर्थात 2026 मध्ये गुरु जो तुमच्या 6व्या स्थानामध्ये अशुभ स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो आता 7व्या स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे जून महिन्यापासून. बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा राशी परिवर्तन करणार आहेत. त्यांचे जे प्रभाव परिणाम आहेत ते एकंदरीतच कशा प्रकारे असणार आहेत आणि तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे प्रत्येक महिन्यामध्ये प्रभावित होणार आहे? कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः जानेवारीचा जो सुरुवात असेल तेव्हा थोडंसं तणावाचं वातावरण तुमच्या मनामध्ये असेल. म्हणजे कशमकश असेल. काय करायचं, काय नाही करायचं याच्या संदर्भातले त्रास थोडे दिसून येतील. अर्थात आर्थिक चणचण ही अजूनही तशीच आहे. परंतु इथे एक गोष्ट नक्की आहे की साधारणतः जे जानेवारीच्या 17-18 तारखेनंतर तुम्ही स्वतंत्रपणे काही निर्णय घेणार आहात. अर्थात ते निर्णय तुम्हाला सुद्धा थोडे अनपेक्षित असतील. परंतु ते निर्णय तुम्ही नक्कीच घ्याल. स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही नक्की दाखवाल. साधारणतः जानेवारीच्या 17-18 तारखेपासून ते जवळ-जवळ संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्यातला कॉन्फिडन्स आहे तो जबरदस्त दिसणार आहे. थोडं फिरणं वगैरे दिसणार आहे, परंतु ॲक्टिव्हिटी तुमच्यामध्ये दिसणार आहेत आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जी ताकद आहे ती तुमच्या निर्णयातून दिसणार आहे. अर्थात हे निर्णय सुरुवातीला थोडेसे हार्श वाटू शकतील, सुरुवातीला थोडेसे कडवट वाटू शकतील, परंतु पुढे जाऊन त्याचे नक्की चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जो फेब्रुवारी महिना आहे किंवा जानेवारीच्या 17-18 तारखेच्या पुढचा जो कालावधी आहे, यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. अर्थात तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा धारदारपणा त्यावेळेस दिसणार आहे. यानंतर जवळ-जवळ फेब्रुवारीच्या 25-26 तारखेपासून ते जवळ-जवळ संपूर्ण जो मार्च महिना आहे, त्यामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आर्थिक स्थितीबद्दल. आर्थिक चणचण ही थोडीफार तुम्हाला दिसून येईल. इथे एकच गोष्ट आहे, की आउट ऑफ द वे जाऊन किंवा कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका आर्थिक संदर्भामध्ये. म्हणजे कर्ज घेणं किंवा लोन घेणं किंवा अशा काही योजनांमध्ये सम्मिलित होणं, की झटपट फायदा किंवा झटपट अशा कुठल्याही योजनांमध्ये सम्मिलित होऊ नका किंवा योजनांमध्ये अशा पैसे इन्व्हेस्ट करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काही कालावधीमध्ये होऊ शकतो. याचं कारण असं आहे, की ह्या कालावधीमध्ये तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आणि अष्टम स्थानामध्ये ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो दिसणार आहे. आर्थिक संदर्भात काही चुकीचे इन्व्हेस्टमेंट होणं किंवा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी केल्यामुळे त्याचे त्रास सहन करावे लागणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवन या दरम्यान थोडंसं तुमचं ढासळलेलं दिसून येईल. तर याबाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे साधारण एप्रिल महिन्यामध्ये गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असतील. एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. बरेचसे असे काही निर्णय तुम्ही घ्याल, की ज्याबद्दल तुम्हालाच थोडंसं प्रश्नचिन्ह असेल आणि अर्थात या संदर्भातले सुद्धा काही अनुभव तुम्हाला नक्की नंतर त्याचे चांगले अनुभव मिळतीलच. परंतु एप्रिल महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण जी जी तुम्ही धावपळ करा किंवा जेवढ्या प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, त्याचा जो परिणाम आहे हा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनावरती खास करून तुमच्या शारीरिकतेवरती त्याचा परिणाम होऊ शकेल, हेल्थवर त्याचा परिणाम होऊ शकेल. परंतु एक मात्र गोष्ट निश्चित, की या 2026च्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात आणि जे दुष्टचक्र तुमच्या मागे गेल्या जवळ-जवळ 3-4 वर्षापासून चाललेलं होतं, त्यामधून तुम्ही पूर्णपणे बाहेरसुद्धा येणार आहात. आता त्याची प्रोसेस थोडीशी सुरुवातीला हळू राहील, परंतु त्याचे प्रभाव आहेत ते तुमच्यासाठी नक्कीच चांगले मिळणार आहे. साधारणतः साधारण मे किंवा जून या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होणार आहेत. जून महिन्यामध्ये म्हणजे 2 जूनला जो गुरु आहे, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, आता 2 जून नंतर तो तुमच्या 7व्या स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथे हा जवळ-जवळ वर्षभर असणार आहे. सप्तमस्थ गुरु हा तसा पाहिला तर चांगला तुम्हाला अनुभव निश्चित देईल. खास करून आर्थिक संदर्भात आणि तुमचा गेलेला जो आत्मविश्वास आहे तो तुम्हाला
बऱ्याच प्रमाणात परत देणार आहे. आताची परिस्थिती अशी आहे, की तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळलेला आहे. आपल्याकडून काय चांगलं होईल किंवा आपल्या जीवनात काय चांगलं होईल, ही संपूर्ण शक्यताच पूर्णपणे निघून गेलेली आहे. परंतु काळजी करू नका. जून महिन्यापासून हळू तुमचा कॉन्फिडन्स गेन होईल. तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे हा परत येईल आणि काही चांगली कामं तुम्ही किंवा चांगले निर्णय नक्की घ्याल, की जेणेकरून या दुष्ट चक्रामधून बाहेर याल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संदर्भात तुमचे निर्णय आहेत ते हळू तुमच्या म्हणजे तुम्ही जे निर्णय घ्याल ते अचूक ठरतील किंवा आर्थिक येणी तुमची येऊ शकतील. आणि तुमची जी रास आहे ती थोडीशी प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आर्थिक संदर्भात तुमची गणितं सहसा चुकत नाही, परंतु गेल्या 2-3 वर्षामध्ये या संदर्भात सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या झाल्या होत्या. आत्ता मात्र तुमची जी रास आहे ही परत रुळावर येत आहे एवढं निश्चित. तर साधारणतः जून-जुलै महिन्यामध्ये त्याचे चांगले तुम्हाला अनुभव मिळतील. याचप्रमाणे जे विवाहत्सुक मंडळी आहे मकर राशीच्या, त्यांच्याकरता सुद्धा हा जो सप्तमस्त गुरु आहे, हा अतिशय चांगली परिणाम देणार आहे. म्हणजेच लग्न जुळणं, विवाह होणं किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ येणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहेत. साधारणतः संपूर्ण जून महिन्यामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सुद्धा काही चांगल्या गोष्टी निश्चित होतील. थोड्याफार प्रमाणात तू-तू, जसं आपण म्हणतो, अशा काही गोष्टी होतील, परंतु काळजी करू नका. याचप्रमाणे साधारणतः हा जो जूनचा महिना आहे, त्यामध्ये थोडंसं ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये. ऑगस्टच्या महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. लक्षात घ्या, ऑगस्टच्या महिन्यामध्ये दुसरं सूर्य आणि चंद्रग्रहण होणार आहे. 12 ऑगस्टला सूर्यग्रहण होईल आणि साधारणतः 28 ऑगस्टला चंद्रग्रहण होईल. आणि याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे तुमच्या साधारणतः आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रमाणात हायलाईट होते. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन करिअरच्या संदर्भात चुकीचे निर्णय मात्र या दरम्यान घेऊ नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. झटपट पैसा किंवा पटकन श्रीमंती अशा कुठल्याही योजनांमध्ये संबलित होऊ नका. नवीन कार्याची सुरुवात ऑगस्ट महिन्यामध्ये घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे साधारणतः ऑक्टोबर या महिन्यामध्ये, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये विवाहित असाल तर थोडंसं वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही, परंतु मानसिकतेवरती थोड्याफार प्रमाणात जाणवेल, ही गोष्ट निश्चित. साधारणतः 1 किंवा 1 नोव्हेंबर नंतर जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच केतू सुद्धा विराजमान आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. तिथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. 6 डिसेंबरला राहू आणि केतू जे तुमच्या द्वितीय आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहेत, हे 6 डिसेंबर 2026 नंतर तुमच्या राशीत आणि सप्तमात भ्रमण करतील. अर्थात हे जे राहू केतूचं भ्रमण आहे, त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे लगेचच्या लगेच तुम्हाला जाणवणार नाही. 2027 किंवा 28 मध्ये ते जाणवतील, परंतु आपल्या व्हिडिओचा विषय 2026 आहे. तर त्या अनुषंगाने राहू केतूचे जे राशी परिवर्तन आहे, त्याचे सरळ परिणाम तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये निश्चित मिळणार नाहीत. ज्या गोष्टी मी तुम्हाला आधी सांगितल्या आर्थिक संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एक गोष्ट मात्र निश्चित, की या 2026च्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही नवीन असे काही निर्णय घ्याल, की जेणेकरून गेल्या 3-4 वर्षापासून किंवा 4-5 वर्षापासून तुमच्या आयुष्यात जी वादळं आलेली आहेत, त्याच्यातून बाहेर पडण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करणार आहात. त्याची सुरुवात ही होणार आहे आणि त्याचे परिणाम आहेत, त्याचे चांगले जे परिणाम आहेत, हे सुद्धा तुम्हाला जून महिन्यापासून मिळावयास सुरुवात होते. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.